आज आपण एक इंटरेस्टिंग आणि टेस्टी अशी रेसिपी बनवतो आहे, पनीर पेपर फ्राय। ही डिश तुम्ही स्टार्टर म्हणून खाऊ शकता किंवा मुलांना डब्यामध्ये पण देऊ शकता। ही डिश लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल। बघू शकता किती सुंदर दिसत आहे, एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। पनीरचं टेक्स्चर बघा किती छान आलं आहे, एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे। ही करण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स पण देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनेलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता। माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण रेसिपीला सुरू करूया। आज आपण पनीर पेपर फ्राय बनवतोय आणि त्याच्यासाठी आपण 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1 टीस्पून आपण काळी मिरी टाकतो आहे, हाफ टीस्पून आपण धने टाकतो आहे, 1/4 टीस्पून आपण सोप टाकतो आहे, 1/4 टीस्पून आपण जिरं टाकतो आहे, 2 विलायची टाकतो आहे, 2 लवंगा टाकतो आहे, 3 काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे आणि त्याचे तुकडे करून आपण ते टाकून घेतो आहे, म्हणजे मिरची व्यवस्थित परतवल्या जाईल। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवली आहे, कमी गॅसवर आपण 2 ते 3 मिनिटं याला नीट परतवून घेतो आहे। आता 3 मिनिटं आपण परतवून घेतलेले, आपली मिरची आणि बाकी सगळं साहित्य व्यवस्थित परतवलं गेलं आहे। आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आणि थंड करून घेतो आहे। आता आपल्या प्लेटमध्ये काढलेला आहे मसाला, तो सगळा थंड झालेला आहे। आता आपण त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतो आहे आणि छान एक पावडर त्याची अशी करून घेते। खूप बारीक पावडर करायची नाही आपल्याला, थोडी जाडसर अशी पावडर करून घेतोय। आता आपण त्याला मिक्सरमधनं फिरवून घेतोय। बघू शकता किती छान पावडर झालेली आहे त्याची, थोडंसं रफ टेक्स्चर आहे त्याचं। मी हातात घेऊन दाखवते तुम्हाला। अशा प्रकारे आपण रफ असं पावडर करून घेतलेलं आहे त्याचं आणि आपला हा मसाला तयार झालेला आहे। हा तुम्ही फ्रीजमध्ये एका भांड्यामध्ये काढून बॉटलमध्ये भरून ठेवू शकता, म्हणजे वेळेवर कुठल्याही भाज्यांमध्ये टाकू शकता। गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण 3 टेबलस्पून तेल टाकून घेतोय। गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे आणि आपलं तेल आता गरम होत आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। आपण 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आणि त्याच्या अशा स्लायसेस करून घेतलेले आहे आणि त्या स्लायसेस आता आपण तेलामध्ये टाकून घेतो आहे। मीडियम गॅसवर आपण कांदा 2 मिनिटं परतवून घेतो आहे। कांद्यापुरतीच आपण आता मीठ टाकून घेतो आहे आणि मीठ आता कांद्यामध्ये मिक्स करून घेतो आहे। मिठामुळे कांदा लवकर शिजतो। आता याला 2 ते 3 मिनिटं आपण शिजवून घेतो आहे मीडियम गॅसवर। आता 3 मिनिटं शिजवून घेतलेला आहे कांदा आपण। बघू शकता कांदा कसा दिसतोय ते, कांद्याचा रंग बघा, कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे। आता या स्टेजवर आपण 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकून घेतो आहे। ह्या हिरव्या मिरच्या मीडियम तिखट आहे, मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता एक सिमला मिरची घेतली आहे मीडियम साईजची, त्याला उभं कापून घेतलेलं आहे आणि ती पण टाकून घेतोय। आता आपण गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि कमी गॅसवर सिमला मिरची आणि कांदा सगळं व्यवस्थित परतवून घेतोय। साधारण 5 ते 6 मिनिटं आपण याला कमी गॅसवर शिजवून घेणार आहे। कांदा सतत परतवत राहायचा, नाही तर खाली लागू शकतो। आपण 5 मिनिटं या कांद्याला आणि सिमला मिरचीला नीट परतवून घेतलेलं आहे। महत्त्वाची टीप आहे की कांदा, सिमला मिरची आणि साधी मिरची कमी गॅसवर मीठ टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचं, त्याच्यानंतरच कोरडे मसाले टाकायचे। घाई करायची नाही मसाले टाकायला, कांदा कच्चा राहील आणि मग त्याची टेस्ट इतकी छान येणार नाही। कांदा, सिमला मिरची आपण 5 ते 6 मिनिटं शिजवून घेतलेले, बघू शकता त्याचा रंग किती छान आलाय, गोल्डन कलर आलेला आहे। आता याच्यामध्ये आपण कोरडे मसाले टाकतो आहे। 1/4 चम्मच आपण हल्दी पावडर टाकतोय याच्यामध्ये आणि आपण जो वाटून तयार केलेला मसाला आहे तो 2 चम्मच टाकून घेतो आहे। अजून तुम्हाला गरज वाटली तर नंतर तो थोडासा टाकू शकता। आता या मसाल्याला कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। मसाला आता आपला नीट मिक्स झालेला आहे। याच्यामध्ये आपण 200 ग्रॅम पनीर तुकडे करून घेतलेले आहे ते टाकून घेतो आहे आणि थोडंसं मीठ टाकतोय आपण। आधी आपण कांद्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्याचा अंदाज घेऊन मीठ टाकायचं आणि सगळं साहित्य आपण आता मिक्स करून घेतो आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि 1 मिनिट आपण हे पनीर मसाल्यासोबत शिजवून घेतो आहे। आता खाली मसाले लागायला नको म्हणून त्याच्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून आपण पाणी टाकून घेतोय
आणि सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि 1 मिनिट शिजवून घेतो आहे। आता आपलं पनीर 1 मिनिट शिजवून झालेलं आहे। सगळे मसाले त्या पनीरला व्यवस्थित कोट झालेले आहे। आता आपलं टेस्टी असं पनीर पेपर फ्राय तयार झालेलं आहे। चॅनेलवर जर नवीन असाल आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बघू शकता किती सुंदर दिसत आहे, एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतोय आणि गॅस बंद करतोय। आता आपलं हे टेस्टी असं पनीर पेपर फ्राय तयार झालेलं आहे। आता आपण याचं प्लेटिंग करून घेतोय। पनीर पेपर फ्रायचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे, एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल। ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि ही तुम्हाला कशी वाटली ते कळवायला विसरू नका। माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।